माझा बाप आहे बाप, आणि मुलगी बापाच्या विरोधात कधी काही बोलून घेत नाही, लक्षात राहू द्या. मग तो बाप कसला हे असू द्या. पण किती दुर्भाग्य आहे हो. तुम्हाला वाटतं का, माझा ऐका, बाप कितीही गरीब असू द्या पण मुलीवरती प्रेम तेवढंच असतं ना. अरे तुटका फुटका असू द्या रे बाप, पण बाप बाप आहे. बापाची सर कधीच येऊ शकत नाही, लक्षात राहू द्या. अरे तुम्ही तुमच्या घरात धन किती कमवलं याची गरज नाही. मी बोलून जातो अनेक वेळा, पैसा तर कुणीही कमवतं, लक्षात राहू द्या. पण एक वाक्य सांगतो, आजच्या काळामध्ये काय आहे, आम्ही जगतो मुलाबाळासाठी, पण मुलं बाळ मात्र आमच्यासाठी जगतात का नाही याच्यात संशय आहे. मी एक वाक्य अनेक वेळा सांगत असतो, माँ बाप हम बड़े हो रहे हैं लेकिन माँ बाप बूढ़े हो रहे हैं. आम्ही मोठे होत चाललो पण आईवडील म्हातारे होत चालले ना. कधी कधी दुःख वाटतो. लेकर जन्माला यावी कशी घरात सांगू तुम्हाला. लेकर जन्माला येण्यासाठी माय बापाचे सुद्धा संस्कार तसे असले पाहिजेत. त्याला कलेक्टर इंजिनियर डॉक्टर नाही झाला तरी चालतो तुमचा मुलगा, पण त्याला मात्र परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. माझ्या माय बापांनी माझ्यासाठी काय केलंय. कुठल्या शाळेत शिकवलं जातं का हो? शाळेत शिकवलं जातं नाही. पुस्तकी ज्ञान मात्र शाळेत दिलं जातं, पण हे कसं जगावं हे शाळेत कुठे शिकवलं जात नाही. पण सांगून जातो, माय बापासाठी सुद्धा परिश्रम करणारा वर्ग आहे ना. ज्याचा बाप लहानपणी निघून जावा, लहानपणी जन्म झाल्याबरोबर बाप निघून जावा, त्या माईने नेमकं आपल्या लेकरासाठी करावं काय. आपल्या लेकरासाठी करावं काय. लेकरू आहे ना दादा, लेकरू आहे. आणि आज साक्षात आपली आई दारोदार काम करते, फिरते, आणि फिरल्यानंतर काम करून करून केवळ आपल्या लेकराला मोठं बनवण्याची इच्छा आपल्या अंतकरणामध्ये आईची असते. काय लागतं यांना माहिती आहे तुम्हाला. मी अनेक वेळा सांगतो रे बाबा, दारामध्ये झाड आहे, इतकं विशाल झाड आहे, ज्या झाडाखाली आमची मायबाप वाढली, ज्या झाडाखाली आमचे आजोबा पंजोबा वाढले, आम्ही जन्माला आलो, आम्ही त्याच झाडाच्या वृक्षाखाली, त्या सावली खाली आम्ही वाढलो, इतके मोठे झालो, इतके मोठे झालो ना, इतके मोठे झालो गड्या. परंतु मला सांगा, झाड इतकं विशाल झालं आणि आता माझ्या मनात विचार आला की आता मात्र मला काय करायचंय. आता घर बांधायचंय, घर बांधायचंय. आता घर बांधायचं तर कसं घर बांधायचं. झाड तोडल्याशिवाय घर बांधता येत नाही, घर बांधता येत नाही. मनात विचार आला, करावं काय. सहजरित्या मुलगा गेला. बाप ज्या झाडाखाली वाढला, त्या सावलीखाली वाढला, खेळला, बागडला. आम्ही लहानाचे मोठे त्या झाडाखाली झालो. मला उत्तर द्या, एखादं तुमच्या दारामध्ये झाड आहे, त्या झाडाला तुम्ही कुठपर्यंत सांभाळता. ते झाड फळ फूल देतं तोपर्यंत तुम्ही सांभाळता. त्या झाडानं फळं द्यायचं बंद केली, सावली द्यायचं बंद केलं, म्हणून त्या झाडाचा त्याग करावं का हो. झाडाचा त्याग करावा नाही ना. अरे ते झाड आजपर्यंत तुम्हाला लहानाचं मोठं त्या सावलीत केलं, त्याचीच फळं तुम्ही खाल्ली आणि त्याच्याच छत्रछायाखाली तुम्ही वाढलात. ते झाड म्हणजे आपली माय बाप आहेत, लक्षात राहू द्या. ते झाड फळ देत नाही म्हणून कधी काटायचं नसतं. ते झाड फळ फुल देत नाही म्हणून काटायचं नसतं. भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा हे फळ फूल देणारं झाड कधी कापायचं नसतं. मुलगा मोठा होतो, माय बाप आपल्या लेकरासाठी भरपूर परिश्रम करतात. भगवान शुकदेवजी सांगतात, तो मुलगा इतका परिश्रम करतो का, तर माझ्या आईनं लहानाचं मोठं केलं, मला इतकं लहानाचं मोठं केलं. नोकरीला पुण्याला गेला. मातांनो ऐका, मुलगा पुण्याला गेला आणि मुलाला मात्र आईनं तेवढंच शिकवलं होतं, बाळा आपण काही नाही शिकलो तरी चालतंय,
पण परिस्थितीशी झुंज देत असताना माणसाने कसं जगावं हे आपल्या मुलाला आईनं शिकवलं होतं. आज तो मुलगा मोठा झाला, मुलाचं स्वप्न होतं, अरे आमची पहिली पगार आली ना, तर पहिली पगार आल्यानंतर आम्ही एन्जॉय करायला कुठे जाणार नाही, फिरायला जाणार नाही. त्या मुलाची इच्छा होती एकच की आल्याबरोबर पहिली पगार मी आईला समर्पण करणार. ऐका, मुलगा धावत 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 आला. पहिली पगार हातात पडलेली होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा त्याच्या हातात वाहत होत्या आणि सहजरित्या हातामध्ये अश्रूच्या धारा पडत होत्या. तेवढ्यामध्ये आज तो सहज मुलगा घरी येत होता आणि घरी येत असताना सहजरित्या पाहिलं तर आई खाटेवर झोपलेली होती. खाटेवर झोपलेली आई होती आणि खाटेवर झोपलेली आई ज्या वेळेस बघितली त्यावेळेस त्या आईकडे पाहिल्याबरोबर सहज मनातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि मन विचलित होत होतं की माझी आई खाटेवर पडलेली आहे, पायाला भेगा पडलेली आहे. पहिल्यांदा मुलगा जवळ गेला आणि मुलगा जवळ गेल्यानंतर आपल्या नेत्रातून निघालेले अश्रू आईच्या चरणावर पडत होते. मोठमोठ्या पायाला भेगा पडलेल्या होत्या, मोठमोठ्या इतक्या भेगा पडल्या. त्या भेगाकडे पाहत रात्रीचे 7 वाजले होते. शहर 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होतं. पटकन आईचे पाय बघितले आणि धावत 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 मुलगा शहराच्या दिशेने धावला. रात्रीची वेळ झाली होती, रात्रीचे 9 वाजले होते आणि 9 वाजता दुकानदार दुकान बंद करत होता. दुकान बंद करणार तेवढ्यामध्ये दुकानदार बंद करणार तेवढ्यात हा मुलगा धावत गेला आणि सांगितलं, दादा, ओ दादा, 2 मिनिट फक्त थांबा, 2 मिनिट थांबा. दुकानदार ओरडत होता, इतकं धावत तू का आलास, कुठून आलास? त्यानं सांगितलं, दादा, मला दुकानातून एक वस्तू घ्यायची आहे. शटर दुकानाचं उघडलं, दुकानदार आतमध्ये गेला, कर्मचारी दुकानामध्ये होते. हा मुलगा सुद्धा दुकानात गेला आणि दुकान होतं. दुकानदाराला सांगितलं, बाबा, माझ्या आईला असा सुंदरसा चप्पल द्या, माझ्या आईला असा सुंदरसा चप्पल द्या म्हटल्यानंतर सहजरित्या बघितलं, दुकानदाराने चप्पल द्यायला सुरुवात केली. पण दुकानदार म्हणत होता, गड्या, चप्पल देतो, पण तुझ्या आईला नेमकं किती नंबरचं चप्पल येतं मला सांगशील? तो मुलगा म्हणत होता, दादा, माझ्या आईचा चप्पल नंबरच मला माहीत नाही, कारण जसं मला कळतं, जसा मी कळता झालो ना, तेव्हापासून माझी आई शहरातली नाही दादा, माझी आई खेड्यातली आहे. माझ्या आईनं काट्या कुपाट्यामध्ये बिना चपलाचं आजपर्यंत मला वाढवलं, लहानाचं मोठं केलं दादा. मला आजपर्यंत कधी मला जसं कळतंय ना तसं आजपर्यंत मी आईच्या पायामध्ये चप्पल बघितला नाही दादा. परंतु मग बाबा, नेमकं चप्पल देऊ कसं? दादा, नंबर नाही, पण मी एक काम करू शकतो दादा. खिशात हात घातला मुलाने आणि मुलाने खिशातून हात घालून एक नकाशा कागदावर बनवून आणलेला होता. तो नकाशा कागदावर बनवून आणला आणि कागदावर बनवून आणलेला नकाशा दुकानदाराच्या हातात दिला. दुकानदार म्हणत होता, काय आहे? त्यांनी सांगितलं, बाबा, माझ्या आईला मी आज लहानपणापासून आजपर्यंत कधी चप्पल घातलेलं बघितलंच नाही ना. मी सहज घेतला आणि घेतल्यानंतर दुकानदाराने चप्पल दिला. मुलाने विचारलं, दादा, ओ दादा, या चप्पलची किंमत काय आहे दादा? दुकानदार म्हणत होता, गड्या, याची किंमत 1000 रुपये. घेशील का तू? दादा, माझ्या आईनं माझ्यासाठी जर एवढं समर्पण केलं असेल ना दादा, तर आज माझी इच्छा आहे दादा, माझ्या आईसाठी मी काही सुद्धा करू शकतो. आई माझा प्राण आहे, आई माझं सर्वस्व आहे. जिनं मला लहानाचं मोठं केलं ना, तिच्यासाठी मी काही करू शकत नाही का? दुकानदारानं विचारलं, अरे तुला पगार किती आहे? पगार किती आहे? त्याने सांगितलं, 10,000 रुपये पगार आहे. त्याच्यातली काही पगार माझ्या रूमला जाते, खाण्यासाठी जाते. शिल्लक केवळ 3,000 रुपये राहतात. तुला परवडेल? मुलगा म्हणला, 3,000 रुपयाचं चप्पल असू द्या दादा, 3,000 रुपयाचं चप्पल असू द्या, पण ते माझ्या आईसाठी काही कमी नाही करणार मी. दुकानदाराने माप घेतलं
आणि माप दुकानदाराने घेतल्यानंतर आज तो मुलगा चप्पल घेऊन निघाला. पैसे दिले, गेटच्या बाहेर दुकानाच्या बाहेर आला. रात्रीचे 10 वाजले होते. दुकानदाराने हाक मारली, बाळा थांब, थांब रे बाळा. मुलगा थांबला, हात जोडले. दुकानाच्या आत बाहेर त्या मुलाला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर सांगितलं, गड्या एक विनंती आहे, हे दुसरं चप्पल घे आणि हे दुसरं चप्पल तुझ्या आईला दे. त्याने सांगितलं, दादा का होय दुसरं चप्पल? जा तुझ्या आईला म्हण, तुला एक मुलगा नाही तर तुला 2 मुलं आहेत. ते चप्पल खराब झाल्यानंतर हे दुसरं चप्पल तू वापर. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. तो मुलगा दोन्हीही बॅग चप्पलच्या हातात घेतल्या. दुकानाच्या बाहेर मुलगा निघाला. तेवढ्यामध्ये दुकानदाराने हाक मारली आणि सांगितलं, बाबा ए बाळा, 1 मिनिट थांबशील, 1 मिनिट थांबशील का तू? त्यानं सांगितलं, का हो? तुझ्याकडे एक विनंती आहे रे बाबा माझी. दुकानदार म्हणतो, तुझ्या आईच्या चप्पलचं माप काढून आणलं होतस ना कागदाचं, ते फक्त माप मला दे. माप हातात घेतलं, तो कागद घेतला, खिशात घातलेला कागद दुकानदाराने घेतला. मुलाला 2 चप्पल दिली, मुलगा निघून गेला. दुकानदार गेट उघडतो. दुकानदाराने गेट उघडलं आणि उघडल्यानंतर सर्व कर्मचारी दुकानातले बघत होते, नौकर बघत होते. मालकाने तो कागद घेतला आणि जिथे देवाची आम्ही पूजा करतो ना त्या पूजापाशी जाऊन तो कागद ठेवला. सर्व दुकानातली नौकर म्हणत होते, का हो मालक तुम्ही तो कागद घेतला का? कागद घेतला. मालकाचं उत्तर लक्षात ठेवा गड्यांनो. मालकाने एवढं सुंदर उत्तर दिलं. मालक म्हणत होता, गड्या खऱ्या अर्थानं आजपर्यंत इतक्या वर्षानं दुकान चालवतो रे, पण लक्ष्मीचं दर्शन मला अजून झालं नव्हतं. पण खऱ्या अर्थानं आज माझी लक्ष्मी माझ्या दारात आली आहे आणि आज खऱ्या अर्थानं मला लक्ष्मीचं पूजन करण्याचं योग मिळतोय. उद्यापासून माझी लक्ष्मी माझ्यापाशी आहे आणि या लक्ष्मीचं दर्शन मी घेणार आहे. म्हणून हात जोडून विनंती सांगत असतो, गड्यांनो हम बड़े हो रहे हैं लेकिन माँ बाप बूढ़े हो रहे हैं. माय बापाचा विचार करणं मुलाबाळाचं कर्तव्य आहे ना गड्यानो. म्हणून माय बाप आमच्यासाठी काय आहे लक्षात राहू द्या. या जगाच्या पाठीवरती धर्म काय आहे तर माय आहे. माय म्हणजे प्राण आहे, माय म्हणजे सर्वस्व आहे. आई काय आहे हो? आई खऱ्या अर्थानं सर्वस्व सागर आहे महाराज. ती कशी आहे? या जगतामध्ये सर्वात महान पात्र कोणतं आहे तर ते आईच आहे. जीवनामध्ये सर्वात मोठा सागर दुःखाचं सहन करणारे ते माय असते. माँ एक ऐसी बैंक है जहां दुख और भावनाएं जमा की जाती है. ऐसी कौन सी बैंक है मुझे बताओ जहां दुख और भावनाएं जमा की जाती है. पिता एक ऐसा क्रेडिट कार्ड है जहां बैलेंस न होने पर भी आपकी इच्छाएं और कामनाएं पूरी की जाती है. म्हणून लक्षात राहू द्या, बाप एक क्रेडिट कार्ड आहे हो. त्याच्याकडे असलं काय नसलं काय तुमच्या इच्छा परिपूर्ण करतो. आणि आई एक अशी बँक आहे, त्या बँकेमध्ये धन नाही, दुःख आणि भावना जमा केल्या जातात. मग त्या मुलाच्या असू द्या नाही तर मुलीच्या असू द्या. भगवान शंकरासहित सती येते पण बाप विचारत नाही, दक्ष महाराज विचारत नाही. पण आई आई असते ना. आईचं दुःख आपलं लेकरू 5 मिनिट वेगळं गेलं ना तर आईला काय करावं कळत नाही. लक्षात घ्या, गाईचा बछडा गाईपासून वेगळा झाला तर गाईची अवस्था काय आहे. ही तर माय आहे ना. माय आणि गाय एक आहेत, लक्षात राहू द्या. स्नेह तेवढंच आहे ना.
आपला मुलगा कितीही मोठा होऊ द्या, कितीही श्रीमंत होऊ द्या, मायबापाचं प्रेम तेवढंच असतं त्याच्यावरती. परंतु दुःख दिलं, अपमान भगवान शिवजीचा केला. सर्वांना ज्ञात आहे, भगवान सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा